महाराष्ट्र म्हटलं की काय येईल आपल्या डोळ्यांसमोर? संतांची भूमी म्हणजे महाराष्ट्र, शिवरायांची भूमी म्हणजे महाराष्ट्र, आणि विकृतीचा नाश करण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा स्रोत म्हणजे महाराष्ट्र. पण आजच या विद्वत्तेने संपन्न असलेल्या महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे घालवलंय. विद्वत्तेने संपन्न असलेली महाराष्ट्राची भूमी आणि राजकारण आज खालावलंय. लोकांनी इथे राजकारणाला सुरुवात केली स्वतःची हौस-मौस पूर्ण करण्यासाठी. अरे लोकांचं काय होतं, पहिलं स्वतःचं पद घेऊन घेऊ, स्वतःची तर हौस पूर्ण करून घेऊ. मग स्वतःची हौस-मौस करण्यासाठी केलेलं राजकारण. म्हणून एखाद्या जर चालत्या व्यक्तीला विचारलं, भाऊ तुम्हाला राजकारणाबद्दल काही माहिती आहे का, ते म्हणतात आय एम नॉट इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स. मला राजकारण खूप घाणेरडं वाटतं. पण खरं तर राजकारणाची परिभाषा काय? मी तुम्हाला फार तत्वज्ञानी असणारी परिभाषा नाही समजत, सोपी सरळ सांगते. राजकारण ते नाही की जे स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, स्वतःचे घर भरण्यासाठी, स्वतःच्या परिवाराला चालवण्यासाठी, स्वतःचे मोठे मोठे बंगले गाड्या घेण्यासाठी किंवा मोठ्या लवाजम्यासोबत राजकीय पद्धतीने हिंडण्यासाठी राजकारण नाही. मग राजकारण नेमकं काय? स्वतःच सगळं काही सोडून जो समाजासाठी जातो त्याला राजकारण म्हटलं जातं. जो स्वतःचा विचारच नाही करत, अरे माझ्या तब्येतीला काय होतोय, मी कुठे जातोय, कोणामध्ये बसतोय, कुठे फिरतोय, मला याचं भान नाही, माझं जीवन फक्त समाजासाठी आहे. आणि हे कुठे बघायला मिळतं? ज्या वेळेस माझ्या आयुष्यामध्ये मला वाटायचं की राजकारण म्हटलं की नेमकं काय, त्यावेळेस हळूहळू मी बाळासाहेबांचा अभ्यास केला, त्यांना बघितलं. त्यावेळेला एक समजलं, एका साध्या राहणीमानीतले विद्वत्तेने श्रीमंत असलेले नेते, साध्या राहणीमानेतले विद्वत्तेने श्रीमंत असलेले नेते हे साधारण नाही. अर्ध्यातून जास्त आपल्या लोकांना काही वर्षांपूर्वी जाणीवच नव्हती, पण ही जाणीव होणं आवश्यक आहे. आणि म्हणून तेव्हा आमच्यासारखे लोक येतात आणि तुम्हाला ती जाणीव करून देतात. इतकंच नाही, ज्या प्रकारे या महाराष्ट्राच्या राजकारणाची स्थिती घालवली आहे त्याच प्रकारे भारताच्या राजकारणाची सुद्धा स्थिती घालवली आहे. भारताचं राजकारण सुद्धा हौस-मौससाठी आणि त्याच प्रकारे धर्माच्या नावावरती लोकांच्या डोळ्यावरती अंधश्रद्धेचा फपुटा उडवला जाता, त्याच्याच बेसवरती भारताचं राजकारण आज चालू आहे. अंधश्रद्धेचा फपुटा घातला जातोय, हे भारताचं राजकारण आहे. पण तुम्हा सर्वांना मी आवाहन करते आणि सांगू इच्छिते, जर या महाराष्ट्राचं राजकारण जर तुम्हाला पुन्हा एक वेळेस महामानवांच्या विचाराप्रमाणेच श्रेष्ठत्वता प्राप्त करून द्यायची असेल तर बाळासाहेब आंबेडकरांशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि पुन्हा एक वेळेस सांगेल, जर भारताच्या राजकारणाची स्थिती सुद्धा जर विद्वत्तेच्या पातळीवरती न्यायची असेल तर त्या विद्वत्तेच्या पातळीवरती नेण्यासाठी सुद्धा एकमेव श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या हातातच ती सत्ता असणं गरजेचं आहे. माझं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना जोडण्याचं कारण मी तुम्हाला सांगते. आर्टिकल 25, we have right to practice, profess and propagate every religion. भारतीय संविधानामध्ये वर्णन केलेलं आहे की आपल्याला कोणत्याही धर्माचा आपल्या मनानुसार प्रचार प्रसार करण्याचा आणि कुठल्याही धर्मानुसार वागणुकीचा कुठलाही धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने आपण या संविधानामध्ये उपभोगू शकतोय. त्याच तत्वांना जोपासून बाळासाहेब प्रत्येकाला स्वतःच्या सोबत घेतात. प्रत्येक जात, प्रत्येक धर्म आणि प्रत्येक आस्थेचा सन्मान करतात. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सगळ्या जातीच्या लोकांचा समावेश होता, सगळ्या धर्माच्या लोकांचा समावेश होता, असं कुठेही इतिहासामध्ये उल्लेख येत नाही की छत्रपती शिवरायांनी परधर्माचा द्वेष केलेला आहे. कुठेच वर्णन येत नाही. कधीच त्यांनी परधर्माला शिव्या घातल्या नाही,
कधी परधर्माच्या धर्मस्थळांना त्यांनी कधी छिन्न विछिन्न केले नाही आणि त्याच पद्धतीने प्रत्येक धर्माला सोबत धरून चालून जिथे मानवचा पूर्णपणे हित असेल तो विचार करून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक धर्माला सोबत घेऊन चालतात. हे महत्त्वाचं कारण आहे. आणखी महत्त्वाचं सांगते, इथे फक्त जाती धर्म समान नाही, इथे प्रत्येक लिंग समान आहे. विचार करावा. आणि लिंग फक्त लिंगाच्या बदलत नाही समानत आहे, तर जितकेही लोक आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला रिप्रेझेंट करता आहेत, प्रस्तुत करता आहेत, त्यांची विद्वत्ता त्यांच्या समोर उभं राहून एक वेळेस त्यांच्याशी बोलून बघा. त्यावेळेला तुम्हाला समजेल त्यांचा अभ्यास काय आहे, त्यांच्या विद्वत्तेची पातळी काय आहे. स्त्री पुरुष व तृतीय पंथी, आजपर्यंत दुसरा कुठलाही पक्ष नाही जिथे कोणत्या तृतीय पंथाला घेतलं असेल. ते जाऊ द्या हो, महिलांना पद कोणते दिले जातात, अशा महिलांना पद घेतात हे लोक ज्या महिला यांचं ऐकतील, त्याच महिलांना हे लोक पद देतात. जी महिला त्यांच्या दबावाखाली असेल, त्यांनी सांगितलं तेच काम ती महिला करेल, अशाच महिलेला हे लोक पद देतात. मग महिलांनाच हे लोक पद देत नाही तर तृतीय पंथांची गोष्ट कुठे लावली आहे? हा विचार केलाय तुम्ही कधी? पण वंचित बहुजन आघाडी हा असा पक्ष आहे, इथे स्त्री पुरुष समानता अशा पद्धतीने आहे की ज्या स्त्रीमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असेल मग ती प्रत्येकाचं नेतृत्व करू शकते. ही समानता देणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. आज इथे असणाऱ्या जितकेही व्यक्ती आहेत त्यांनी स्वतःची पूर्णपणे विद्वन्नता संपन्न इथे सगळे आहे. आता इतकंच नाही तर प्रत्येक धर्माला आणि प्रत्येकाच्या आस्थेला धरून चालण्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगते. लॉकडाऊनचा काळ होता आणि त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपले जे जिल्हाध्यक्ष आहेत म्हणजे प्रमोद दादा इंगळे, त्यावेळेस मी दादांचं स्टेटस बघत होती. दादांनी स्टेटस टाकलं की एक मोठं आंदोलन नेतोय पंढरपूरला. म्हटलं दादा कुठे चालले? दादा निघाले पंढरपूरला. दुरून दुरून लोक, बाळासाहेबांनी एक आवाहन केलं की हे सगळी कार्यकर्ता मंडळी बाळासाहेबांच्या सोबत जात असतात. प्रत्येक कार्यकर्ता स्वतःचे हाड घासतो फक्त आणि फक्त बाळासाहेबांसाठी. आणि पंढरपूरला निघाले. लॉकडाऊन मध्ये का पंढरपूरला निघाले? पंढरपूरचं देऊळ बंद असल्या कारणाने जी जीविका स्वतःची चालवणारे लोक होते ना, नारळ विकणारे, पूजेची सामग्री विकणारे, तुळशी माळा विकणारे, या सगळ्यांची जीविका ठप्प होऊन गेलेली होती आणि कोणाचीही जीविका चालत नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये मंदिर जरी असले तरी मंदिराच्या बाहेरच्या गोरगरीब जनतेची काळजी घेणारा एकमेव नेता म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. बघा तुम्ही विचारधारा बघा. छत्रपती शिवाजी महाराज असे राजे होते ज्यांनी वारकऱ्यांचा विचार केला आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकरीचा काळजी घेणारे म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहे. म्हणून आमच्या सारखे वारकरी आज इथे अभिमानाने प्रस्तुत आहेत, इथे उभे आहेत. आता दुसरी गोष्ट सांगेल, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आताच्या भारताच्या प्रस्थापित सरकारला आवाहन केलेलं होतं की जागतिक दर्जावरती जे पॅलेस्टाईन मध्ये जे निगृण असे अपराध होत आहेत, जी मानवतेची हानी होत आहे, त्याच्यासाठी शांततेची सभा बोलवा, शांततेची सभा बोलवा. आवाहन करून सुद्धा भारताच्या प्रस्थापित सरकारला जाग आलीच नाही. त्यांना जाणवलंच नाही की भारतीय सरकारचं कर्तव्य जागतिक पातळीवरती काय आहे. अरे ज्या सरकारला इंटरनॅशनल लेवल वरती काय आपला स्वतःचा दर्जा आहे हेच माहित नाही. हा तुम्ही विचार करावा. पण मग आवाहन करून देखील ज्या वेळेस काही झालं नाही त्यावेळेस जिथेही मानवतेची हानी होते त्याच्यासाठी श्रद्धेय बाळासाहेबांनी स्वतः मुंबई येथे आझाद मैदानावरती शांती सभेचं आयोजन केलं आणि मोठ्या अजानचं आयोजन करण्यात आलं. असे असलेले नेते, सर्व धर्म समावेशक. लोक म्हणतील आम्ही सर्व धर्म समान मानणारे नाही, आम्ही बार कट्टर आहोत. त्यांना माहित नाही सर्व धर्म समभाव मानणारे किती कट्टर आहेत. मग तर सर्व धर्म समभाव हा येतो फुले शाहू आंबेडकरी विचारधारेतून.
आता आणखी महत्वाची गोष्ट सांगते मी, सामान्य लोक कुणापुढेही झुकतात, हे मी आवाहन करून सांगते जनतेला. आले 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 दादा आले, दादा आले, पाया पडू द्या, पाया पडू द्या. अरे भाऊ, भाऊ आले, भाऊ आले, भाऊ पुढे झुकला. मामा, मामा आले, मामा आले, मामा पुढे झुकला. काका, काका आले, काका आले, काका पुढे झुकला. अरे भाऊची वैचारिक पातळी काय, भाऊची वैचारिक पातळी तरी काय. भाऊचा पोऱ्या ब्रँडेड गाड्यांमध्ये फिरतो, आपण कुठे, आपला परिवार कुठे, आपला समाज कुठे, आपण करतो काय आहेत, कुणा पुढे झुकतोय याचं भान असणं गरजेचं आहे. एक प्रत्येकाला विनंती करू इच्छिते, सगळ्या जातींना, सगळ्यांना विनंती करते आहे मी, आपल्यासारखे असंख्य लोक आयुष्यभर जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुढे प्रत्येक सेकंदासाठी मरेपर्यंत जरी लोटांगण घातलं ना, तरी सुद्धा बाबासाहेबांचे उपकार फिटू शकणार नाही. म्हणून ही मान झुकेल तर फक्त आणि फक्त आंबेडकरी विचारधारेपुढेच झुकेल. बाबासाहेबांचे अनुयायी कधी झुकत नाही आणि कधी झुकणारही नाही. ही मान तुटली तरी झुकणार नाही, अशी असणारे अनुयायी आपण आहोत. अरे किती पद्धतीने यांची तरी बघा, पुढच्या वर्षी इलेक्शन आहे म्हणून आता रोड बांधायची सुरुवात करता. पुढच्या वर्षी इलेक्शन आहे, पुढच्या वर्षी इलेक्शन आहे म्हणून बेरोजगार कॅम्पेन लावतात बेरोजगारांसाठी. मग यांना विचारलं, बेरोजगारांसाठी आता तुम्ही कॅम्पेन लावतायत, बाकीचे 5 वर्ष काय संघर्ष करा, बाकीचे 5 वर्ष संघर्ष करा आणि इलेक्शनच्या पहिले बेरोजगारांचे कॅम्पेन लावा. जाणून बुजून आरक्षणासाठी भांडण करा, पण आरक्षण ज्या गोष्टीसाठी आपण मागतोय त्या बाकीच्या मुलांसाठी तेवढे पद तुम्ही रिक्त केलेले आहेत का, तेवढे पद तरी आहेत का, नाही. म्हणजे अशा प्रकारच्या आपण लोकांना अशा प्रकारच्या संधी देऊन दिलेल्या आहेत ना की खूप जास्त. आणि हे लोक अति करतात, म्हणून मी नेहमी बोलते, जिथे जिथे अति होईल तिथे तिथे माती करण्यासाठी आंबेडकरी विचारधारा नेहमी उभी राहील. आणखी पुढे सांगते, हा विजय असो. आता सर्वात महत्वाची गोष्ट, इलेक्शनच्या पहिले लोक मॉब डायव्हर्ट करायचं काम करतात. काय करायचं, मॉब डायव्हर्ट करणं म्हणजे नेमकं काय, विशिष्ट पद्धतीच्या विशिष्ट जाती जमातीच्या लोकांकडे जायचं आणि त्यांच्या महापुरुषांना मागण्याचं किंवा त्यांच्या महापुरुषांचा सन्मान करण्याचं ढोंग करायचं. याला म्हणतात मॉब डायव्हर्ट करणं. हे अशा पद्धतीने दाखवतात की आम्ही काय मानतो, आमच्या सारखं तर कुणी आहेच नाही मानणार महापुरुषांना, आणि हे करतात अशा प्रकारचं ढोंग फक्त वोटांसाठी. आणि मग हे आपल्याकडे येतात आणि म्हणतात आम्ही खूप आदर करतो, आम्ही खूप सन्मान करतो, आम्ही हे धर्मस्थळ बांधू, आम्ही ते धर्मस्थळ बांधू, आम्ही इथे इथे या महापुरुषाचं नाव देऊ, तिथे तिथे महापुरुषाचं नाव देऊ, आणि त्या महापुरुषांचे अनुयायी त्यांना डोक्यावर घेतात. हे फक्त दाखवायचे काम, कारण आपल्याला माहित नसतं खायचे दात कोणते आणि दाखवायचे दात कोणते. एक सांगू इच्छिते, बाबासाहेबांचे अनुयायी एवढे प्रेमळ आहेत की आयुष्यामध्ये एक वेळेस जरी ज्या व्यक्तीने जय भीम बोलले ना तरी त्याला डोक्यावरती घेऊन नाचतील, एवढे प्रेमळ बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. पण बाबासाहेबांचे अनुयायी जरी प्रेमळ असले तरी ते आंबेडकरी विचारधारेचे आहे. वी ऑब्झर्व व्हॉट डज देअर वर्ड्स मॅच टू देअर ऍक्शन ऑर नॉट. त्यांचे शब्द त्यांच्या कृतीला संलग्न आहे की नाही, जे बोलतायत ते करतायत का, ते का फक्त वरवरचा दिखावा करतायत. म्हणून आंबेडकरी विचारधारा कशी असावी बघावं, कोण नकली आहे, कोण ढोंगी आहे, कोण खोटारडा आहे. कारण आपण धर्मभोळे नाही, आपण अंधश्रद्धावान
नाही. आपण इथे फक्त आणि फक्त स्वतःच्या डोक्याने विचार करणारे लोक आहोत आणि ही शक्ती बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून होऊन जाऊ द्यायचं आणि काय म्हणायचं, अरे किती खाणार, किती पिणार आणि किती उडवणार, किती खाणार, किती पिणार आणि किती उडवणार. फुले शाहू आंबेडकरी विचारधारा नेहमी आणि नेहमी तुम्हाला धुळीलाच मिळवणार. म्हणून याच तत्वांवरती चालायचं आहे. पुन्हा एक वेळेस याच तत्वांवरती चालणारे व आपल्या सर्वांसाठी स्वतःचा देह झिजवणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर याच विचारधारेची वंचित बहुजन आघाडी आहे. जगायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीसाठी जगायचंय, कारण ती सर्वांना घेऊन चालणारी आहे. पुन्हा एक वेळेस जोरदार जयघोष करायचा आहे. जय भीम, जय भीम, जय भारत.